मस्त खारं वांग्यासारखं. आपण खारं वांग कसं बनवतो तशा पद्धतीने मी ही अख्खा बटाटा बनवलेला आहे. रामकृष्ण हरी मंडळी, चला देवपूजा वगैरे करून झालेले. तर आता आपल्याला स्वयंपाकाची तयारी करायची. तर स्वयंपाकामध्ये पहा किती भाज्या असल्या तरी आपण काय करू म्हणून घोकत राहतो. तर चला आज भाज्या पण आहेत फ्रीजमध्ये, पण पाहत आता कुठल्या भाजीचा नंबर लागतंय ते. देवपूजा करून झालेली. आता स्वयंपाकाची तयारी. चला फ्रीजमध्ये भाजीला काय आहे का बघू. तर पहा फ्रीजमध्ये जास्त काय नाही, कारण आमच्या इकडं शुक्रवारी आठवडी बाजार असतो. तर आता बाजार 2-3 दिवसावर राहिलेले. तर पहा हिरवी मिरची, इथं दोडका आहे, इथं फुलगोबी आहे आणि इथं लिंब आहेत. तर चला तर मग. आणि इथं काय नाही, सगळे फळंच येते, पत्तागोबी, बीट. तर चला हे दोडका पण काल केलेला होता, फुलगोबी पण केलेले. आता हे तेच नको. चला तर आपण बघू दुसरं काय बाहेर ठेवलं टोपल्यात. तर पहा इकडं बटाटा आहेत भरपूर. तर चला म्हणलं आता दोडका, पत्तागोबी हे 2-3 वेळा करून झाले. तेच नको वाटायले. तर पाहू तिकडं काय आहे भाजीला. इकडं काही लसण आहे आणलेला विकत, अद्रक आहे, टोमॅटो पण भरपूर आहे. आणि इकडं पहा इकडं फळंच आहेत सगळे. इकडे बघा छोटे बटाटे आहेत. तर चला आपण आता हे बटाट्याचीच भाजी करू. खूप दिवस झालं बटाट्याची भाजी केलेली नाही. हे बटाटे पण भरपूर आहेत, कारण मी परवा चकली बनवली आणि छोटे ठेवले होते निवडून. नाही का आता याच्यातली मी छोटे बटाट्याची मस्तपैकी अशी बनवणार आहे रेसिपी. आणि इकडं पहा, इकडं आमच्याकडं कद्दू म्हणतात, याला दुधी भोपळा पण म्हणतात. तर याची आम्ही कालच भाजी करून खाल्लेली, त्यामुळं आता आज पण याची नको वाटायली. याची पाहून आता उद्या परवा. तर चला तर आज बटाट्याची भाजी बनवून. तर त्यासाठी मी छोटे बटाटे काढून घेते बाजूला. आहे मंडळी, नाही असं नाही. दोडका आहे, पत्तागोबी, दुधी भोपळा आहे, पण नाही का त्याच भाज्या बऱ्याच वेळा खाल्ल्या त्या आठवड्यामध्ये. तर त्यामुळं म्हणलं चला आपण आज बटाट्याची भाजी करू म्हणलं. जरी भाज्या असल्या ना तर त्याच रोज नको वाटते खायला. आणि चला म्हणलं याची आज आपण अशी कशी वेगळी अशी बटाट्याची मस्त रस्सा भाजी बनवू म्हणलं. तर त्यासाठी आपण छोटे बटाटे काढलेले आहेत निवडून. म्हणजे मस्तपैकी लाकडाची शेगडी पेटवून घेतलेली. आता याच्यावर मातीच्या भांड्यामध्ये मी बटाटे उकडून घेणार आहे. तर मस्तपैकी धुतलेली. पैकी बटाटे उकडेपर्यंत बाकीची तयारी करू आपण फोडणी. पहा मंडळी, आता उन्हाळा सुरू झाला की नारळ पाण्याला कमीच नसती. तर पहा आता एकदाच भरपूर असे नारळ आणले होते. तर हे पहा नारळ पाणी पिताना एका नारळामध्ये थोडंसं ह्या हे असं निघलं पाणी कमी. आणि ह्या हे असं वनमध्ये गाभा असतो ना, हे ते ओला नारळ असं निघालं. तर चला म्हणलं मी हे काल ठेवून दिलं कालपासून. तर चला म्हणलं आज बटाट्याच्या रस्सा भाजीला खोबरं टाकण्याच्या ऐवजी हेच बारीक पेस्ट करून वापरू. आणखीन भाजीला छान अशी चव येते. ओला नारळ पण. आणि आपण छोट्याने दादू तू तेवढा खाणार आहे का? खाणार आहे. चला हे पण बारीक करून घ्यायचं. चावून मध्येच मी थोडीशी अर्धा चमचा जिरं पण घालणार आहे. तो इकडं आणते खोबरं आपल्या भाजीला टाकायचं. तू खात नाही एवढं. आणि इकडं ओल्या नारळाची विलायची पण टाकायची. कुठं नाही विलायची ना, चव वाटते भाजीला. चला हे पण बारीक झाले मस्त. बटाटे उकडेपर्यंत आपण बाकीची तयारी केली. टमाटर कट करून घेतले, कांदा, ओलं खोबरं आणि लसण आणि अद्रक कुटून घेतले खलबत्त्यात. इकडे थोडीशी हळद घेतलेली आहे, थोडंसं हिंग घेतलेली. आणि मंडळी हे नाही काय मी धना पावडर घरी तयार केलेली. आणि आता पूर्ण सगळा गरम मसाला मिक्स करून त्याची पावडर तयार केलेली. पूर्ण गरम मसाला घरचाच आहे. आणि हे फोडणीसाठी तेल आणि गरम मीठ. चला तर आता बटाटे तर शिजले का बघत. पाणी पण वरचं गरम झाले. हे पहा
बराच वेळ झाले शिजायलीत. तर चला आता त्याला उतरून घेऊ. तर पहा मस्त शिजलेली. तर बटाटे उकडले होते, थंड झाल्यानंतर साल्ट काढून तोलून ठेवलेले. चला तर आता लगेच आपण भाजी तयार करू. तर त्यासाठी मी लोखंडाची कढई ठेवलेली शेगडीवर. मध्ये आपल्याला भरपूर असं तेल घालायचे, कारण आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे. त्या मंडळी माझ्याकडे लाकडाची शेगडी पण आहे आणि ह्या पाच चूल पण आहे. तर मी नका कधी कंटाळा आला की चुलीवर करायचं, कधी उल्हास आला की शेगडीवर करायचं. मी कशाला पण आपली भाजी रेसिपी बनवते. ह्या मस्तपैकी पांढऱ्या मातीचा आपण छानपैकी असा पोथरा फिरवलेला आहे. जुन्या काळात पाचुलीला भिंतीला असा पोथरा देत होते, मातीच्या भिंती राहत होत्या. तर आम्ही मस्त चूल बनवलेले, कधी चुलीवर कधी शेगडीवर. चला तर तेल मस्त गरम झालेले. नातू खेळायला इकडं, तर बा त्याचा पण गाड्याचा आवाज यायला खरखर. चला तर थोडीशी बटाटे आले फ्राय करून घ्यायचे. छानपैकी थोडीशी बॉईल करून घ्यायची. काय झालं दादू, तू काढायला खेळ ना चुपचाप. मस्तपैकी असा कलर झालेला आहे छानपैकी. आता हे पण घेऊया फ्राय करू. छानपैकी परतलेलं आहे. आता याच्यात लगेच टोमॅटो घालायचं. ओल्या नारळाचा तयार केलं ना बारीक, तीच पीठ मी घालणार आहे. आणि छानपैकी असं परतणार आहे. छोटे 2 तमालपत्र घालणार. मंडळी आता हे नाही का मस्तपैकी छानपैकी झालेले परतून किती मस्त. तर आता याच्यात काय करायचं आपल्याला, हे पाणी घरी तयार केलेली धना पावडर आणि आता गरम मसाला घरी तयार केलेला. आता काय करायचं, याला धना पावडर घालायची. छोटा चमचा असल्यामुळे 2 चमचे धना पावडर. नंतर ही छोटा चमचा असल्यामुळं 2 चमचे गरम मसाला. तुम्ही कमी जास्त पण करू शकता. आणखी छोटा 3 चमचे गरम मसाला घातला. थोडीशी हळद आणि त्यानंतर हिंग. थोडंसं हिंगाने कसं पोट साफ राहतं, पचन करायला चांगलं राहते म्हणून थोडंसं हिंग घातले. पुन्हा नंतर छान लाल तिखट आता कुठलेच काही बिलकुल घालणार नाही, कारण आपला फक्त गरम मसाला दम बटाटा म्हणतात त्याला, आखा बटाट्याला आमच्याकडं. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. तर आपण छान झालेलं. आता याच्यात काय करणार, मी थोडंसं पाणी घालणार आहे. हे थोडंसं शिजण्यासाठी मसाला. आणि लोखंडाच्या कढईतले एखादी भाजी केली पाहिजे म्हणजे, कारण लोखंडामध्ये लोह घटक असते, ते आपलं शरीरासाठी चांगलं असतं, पोटासाठी. तर कधीमध्ये मी अजून लोखंडी कढई पण बनवते चालायला थोडं. आता हे मसाला शिजला असेल. ह्या पहा किती तेल सुटले, पहा ह्या पहा बाजून किती भारी तेल सुटले, छानपैकी शिजले. आता इथं काय करायचं, आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं. आता कसं अंगापुरतं करायचं, मोकळं पातळ त्यानुसार घालायचं पाणी. आपण थोडं पाणी घालतो. मी सरभरीत करणार आहे अंगापुरता रसा, जास्त पातळ बी नाही, जास्त मोकळं पण नाही. आता छानपैकी उकळी करायची. मी थोडी कसुरी मेथी घालायली, छान फ्लेवर येते ना, मस्त. आता शेवटी याच्यात घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ. चांगला उकळा फुटू द्यायचा आणि नंतर बटाटे घालायचे. आता मस्त उकळा फुटलेला मसाला शिजलेले. तर आता याला बटाटे घालायचे. घालण्या अगोदर
छोट्याशा नातवासाठी 2 काढून ठेवणार आहे. थांब तुला देते. हे पहा मस्त. आणि बटाटे पण कसे फ्राय झाल्यामुळे बटाटा आधी शिजलेला आहे, त्याला जास्त पण शिजू द्यायची गरज नाही. हे पहा. आणि कोथिंबीर असली तर थोडीशी वरून कोथिंबीर पण घाला. भात झाला दम बटाटा, कोणी दम आलू म्हणते, मस्त खारं वांग्यासारखं. आपण खारं वांग कसं बनवतो तशा पद्धतीने मी अख्खा बटाटा बनवलेला आहे. तर एकदम छान असा स्वाद यायला मंडळी. आणि तुम्ही पण असं साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणार असं दम बटाटा करून बघा, चवीला एकदम भारी लागते. आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आमची सहेल चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. हा एकदम भारी सरबरी झाले, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, छानपैकी झालेले. आणि ह्या लोखंडाच्या कडेतले नाही का म्हणजे जास्त भाजी ठेवायची नाही, लगेच दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायची. भाजी पण काळी पडते आणि पोटाला पण चांगली नसते. तर चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.